राहिला प्रश्न कपड्याचा, तर आपल्याला कपडे द्यायचे का तसंच फिरवायचंय उसातल्या डुकरासारखं? हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात, ते कपड्याच्या बाबतीत कशाला विचार करीन? राहिला याचा प्रश्न तर आपल्याकडे हे किती येऊ द्यायचे तर किती न येऊ द्यायचे हे त्याच्या पत्नीच्या हातात आहेत. हे कोणाच्या हातात बाबाजी? त्याच्या पत्नीच्या. आणि लक्ष्मी पैशाची मालकीन त्याची पत्नी आहे, नुसती पत्नी नाही, पाय धुवावयाच्या दैवा. महाराज काय अभिमान सांडून दिला आई साहेबानं, दास्यत्व स्वीकारलं विटेवरच्या मालकाच्या पायाचं. मग पैशाची मालकीनच विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. त्याच्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या 10-5 रुपयाला ते भुलत नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. फक्त श्रद्धेनं त्याच्या पायावर मिठी घातली, भावांत करण्यात असलं की ते आकळल्या जाते. ह्या बाकी कुठल्या एक जण म्हणला विद्वानाला देव भेटतोय, सुंबळ्या आहेस तू? विद्वानाला देव भेटा असेल तर विमान तयार करणारा तुमच्या भागात आहे कोणी? नाही. विमान तयार करणारा किती विद्वान असेल? हे मोबाईलचं डबकं तयार करणारा किती विद्वान असेल? इथून बोललं तरी अमेरिकेतल्याचा आवाज येतो बाबाजी. साधी गोष्ट आहे का? हा, इतकी साधी गोष्ट आहे का? बैठकीतून आवाज दिल्यावर पपेची माय ओ म्हणत नाही. बैठकीतून जर आवाज द्यायला बायकोला तर ती ओ म्हणत नाही. किती मोबाईल खास आहे आपला, आहे का नाही? चपलान फोडायला पाहिजे. बैठकीतून तिला 3दा आवाज द्यावा तरी तिला काही ती बोलतच नाही. हा मोबाईल आणि हा टपरा मोबाईल, इथून बटन दाबल्यावर अमेरिके कुठूनही आवाज येतो ना. मग हा तयार करणारा किती विद्वान असेल, पण याला देव भेटतो का? नाही ना, अद्याप नाही. हे बाकीच्या कृती करशील तू, पण देव प्राप्ती करण्यासाठी मात्र अंतकरणात भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण तुका मने आ.